नमस्ते, गुड मॉर्निंग. माझं नाव संदेश पवार. मी तुमच्याकडे घेऊन आले माझे चॅनल कारलँडर. तर आज आपण माहिती घेणार आहे मारुती सुझुकी. मारुती सुझुकी एक भारतातील अशी कंपनी आहे जी भारताच्या कार सेलिंगमध्ये 50% शेअर ठेवते. मारुती सुझुकीने आतापर्यंत भारतामध्ये 3 कोटीपेक्षा जास्त गाड्या सेल केलेल्या आहेत. आता वर्तमानमध्ये 3 कार नंतर 1 कार मारुतीची सेल असते. मारुती आतापर्यंत कसा बिझनेस करत आली, मारुतीचा गांधीचा काय संबंध आहे आणि मारुती कशा पद्धतीने डेव्हलप झाली याची आज आपण माहिती घेणार आहोत. 16 नोव्हेंबर 1970 साली मारुती टेक सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीची स्थापना झाली. ही कंपनी पहिल्यांदा कार मॅन्युफॅक्चर न करता कार असेंबल करणे, कार डिझाईन करणे ही फक्त कार कंपनी करत होती. लगेचच 1 वर्षामध्ये म्हणजे 4 जून 1971ला या कंपनीचे नाव बदलून मारुती लिमिटेड करण्यात आले. कारण त्यावेळेला कंपनीचे पहिले मॅनेजिंग डायरेक्टर ठरवण्यात आले होते. मारुती लिमिटेडचे पहिले डायरेक्टर ठरले ते संजय गांधी आणि त्यांनी कंपनीच्या विकासासाठी फोर्ड व वोक्सवॅगन या कंपनीशीही मदत मागितली होती. पण काही कारणास्तव या कंपनीने मदत केली नाही. कारण तेव्हा भारतामध्ये डेव्हलपमेंट एवढी नसल्यामुळे इन्व्हेस्टमेंटमध्ये लॉस होणार यामुळे कोणीही मदत केली नाही. त्यावेळी संजय गांधींनी एक मॉडेल लॉन्च करण्याची तयारी केली होती, पण आर्थिक अडचणींमुळे ते मॉडेल कधी लॉन्च केलंच नाही. नंतर इलेक्शनमुळे संजय गांधी राजकारणात सक्रिय झाले आणि कंपनीकडे दुर्लक्ष करण्यात आले. 1977ला राजकीय कारणामुळे ही कंपनी बंद करण्यात आली. परत नंतर ही कंपनी 24 फेब्रुवारी 1981ला भारत सरकार आणि डॉक्टर वेंकटेश रामन कृष्णन मूर्ती यांच्या मदतीने कंपनी परत चालू करण्यात आली. त्यावेळेला कंपनीचे नाव पुन्हा चेंज करून मारुती उद्योग लिमिटेड करण्यात आले. 1.5 वर्षांतर कंपनी टिकवण्यासाठी 2 ऑक्टोबर 1982ला जॅपनीज कंपनी सुझुकी मोटर्स बरोबर एक करार करण्यात आला. त्या करारात असे ठरले की 40,000 कार्स भारतामध्ये इम्पोर्ट करण्यात येतील. त्यानंतर 1983ला हरियाणामधील गुडगाव येथे मारुतीचा पहिला प्लांट घालण्यात आला आणि लगेचच मारुतीची आयकॉनिक कार मारुती 800चे लॉन्चिंग करण्यात आले. ही कार एवढी आयकॉनिक होती कारण या कारचे लॉन्चिंग संजय गांधींचे ड्रीम प्रोजेक्ट होता. त्यामुळे इंदिरा गांधींनी या प्रोजेक्टसाठी आणि रिसर्चसाठी खूप सारा पैसा खर्च केला होता. 800 जेव्हा लॉन्च झाली तेव्हा त्याची किंमत 52,500 होती. 1983 पासून आत्तापर्यंत या मॉडेलचे 27 लाख एवढे मॉडेल सेल झाले आहेत. 1984ला 800चे इंजिन यूज करून मारुतीने मारुतीची ओमनी ही कार लॉन्च केली. या 2 मॉडेलमुळे प्लांटचे ॲन्युअल प्रोडक्शन 40,000 एवढे झाले होते. 1985ला मारुतीने आपली पहिली ऑफ रोड कार लॉन्च केली, ती म्हणजे जिप्सी. त्यानंतर 800चे अपडेट व्हर्जन लॉन्च केल्यामुळे मारुतीचे प्रोडक्शन 1 लाखपेक्षा जास्त होऊ लागले. कंपनीचे मार्केट कॅप आणि कार सेलिंग बघून सुझुकी कंपनीने शेअर होल्डिंग स्ट्रॉंग केले. पहिला 26% वरून कंपनीने 40% शेअर होल्डिंग करण्यात आली. कंपनीची आर्थिक स्थिती स्ट्रॉंग झाल्यामुळे मारुतीने विदेशातही कार सेल करण्यास सुरुवात केली. मारुतीने हंगेरी या देशामध्ये 500 कार्स सेल करण्यास पाठवले. नंतर 1989मध्ये मारुतीने आपली पहिली सेडॅन कार लॉन्च केली, ती म्हणजे 1000. कार इंजिनमुळे आणि डिझाईनमुळे भारत आणि भारताबाहेर कारची मागणी वाढली. त्यामुळे सुझुकी यांनी परत शेअर होल्डिंगमध्ये वाढ करण्यास सुरुवात केली. ती वाढ 40% वरून 50% एवढी केली. त्यामुळे कंपनीचे नाव नंतर चेंज करून मारुती सुझुकी करण्यात आले. 1991 नंतर मारुतीने खूप सारे मॉडेल आणले. 1993ला झेन, 1994ला एस्टीम लॉन्च केली. 1999 नंतर मारुतीने आत्तापर्यंतची त्यांची सर्वात सक्सेसफुल कार लॉन्च केली आणि ती आत्ता वर्तमानमध्येही सेलिंगमध्ये सक्रिय आहे, ती म्हणजे वॅगनार. वॅगनार गेले 20 वर्ष झालं इंडियन मार्केटमध्ये सेल होत आहे. 2000मध्ये मारुतीने अल्टो या कारला लॉन्च केले. 2003ला ग्रँड विटारा XL7 लॉन्च करण्यात आली. हिची प्राईस जास्त असल्यामुळे याचा जास्त सेल झाला नाही. 2004मध्ये मारुती 800पेक्षा मारुती अल्टोचे सेलिंग जास्त झाले. यानंतर 2005मध्ये मारुतीने स्विफ्ट कार लॉन्च केली. 2006मध्ये सुझुकी बरोबर नवीन ॲग्रीमेंट करण्यात आले. त्यामुळे मारुती सुझुकीचे नाव चेंज करून मारुती सुझुकी ऑटोमोबाईल लिमिटेड हे नाव देण्यात आले. यानंतर भारतामध्येच मारुतीचे अजून 2 प्लांट स्थापित झाले. त्यामुळे भारतामध्येच कार इंजिन बनवण्यास सुरुवात झाली. मारुती सुझुकीने 2007ला अजून काही मॉडेल लॉन्च केले. 2008मध्ये मारुतीने स्विफ्ट डिझायर आणि 2010मध्ये अल्टो K10 आणि इको
या कारला लॉन्च केले. 2016 SUV मध्ये विटारा ब्रेझाला लॉन्च केले. मारुती सुझुकीने स्वतःच्या अंडर व नेक्सा आणि एरेनाच्या अंडर काही मॉडेल लॉन्च केले, जसे की एस्प्रेसो, सेलेरियो, वॅगनार, इग्निस, स्विफ्ट, बलेनो, डिझायर, ओमनी, अल्टो K10, सियाज, फ्रॉन्क्स, ब्रेझा, ग्रँड विटारा, जिमनी, इको, इर्टिगा, XL6 असे काही मॉडेल हे कंपनीने लॉन्च करत आहे आणि वर्तमानमध्येही सेलिंग करत आहे. तर मित्रांनो, कशी वाटली माहिती मारुती सुझुकीची? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.